नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? तोंड बंद ठेवलं तर मासाही अडचणीत येत नाही. मग माणसाचं काय घेऊन बसलात तुम्ही? प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नसते आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही. आपल्याला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेलं नाही, ते फक्त आयुष्य आहे. चांगलं बनवायचं की वाईट ते आपल्या हातात आहे. प्रयत्न करताना पराभवाची शक्यताही असते, पण प्रयत्न केलेच नाहीत तर मात्र 100% पराभव हा होतोच. आवडीचा काम मन लावून करा. तुमची बुद्धी तुम्हाला पैसे मिळवून देणारा रस्ता आपोआप दाखवत जाईल. 4 लोक काय म्हणतील हा विचार त्या 4 लोकांनाच करू द्या. कोणी आपलं घर चालवायला येत नसतं. भरोसा ठेवायला शिका की आपल्याला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला मिळतच असते. स्वभाव आणि विचार चांगले ठेवा, कारण डीपी आणि स्टेटस तर सगळेच चांगले ठेवतात. माणूस दोन्ही गोष्टींमध्ये लाचार आहे. दुःखापासून तो लांब पडू शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही. चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात. माणसं समजायला की वाचावी लागतात. त्यांच्या सहवासात राहावं लागतं. चेहरा पाहून स्वभाव कधी ठरवू नका. तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचा आहे, कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात, तुमचा संघर्ष नाही. लोकांना अंतिम निकाल चांगला दाखवण्यासाठी संघर्षाचा तयारीला लागा. जीवनामध्ये संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व असतं. आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा. जिथे तुम्हाला लाज वाटली तिथे तुम्ही संपला म्हणून समजा. लोकांना चेष्टा करू द्या, ते त्यासाठीच आहेत. आपण आपल्या कामातून त्या चेष्टेला उत्तर द्यायचं असतं. जी व्यक्ती कधीही आपली नसते तिच्यावर हक्क दाखवू नका, आणि जी आपल्याला समजून घेऊ शकत नाही तिला आपले कधीही दुःख सांगू नका. तुमची डिग्री हा फक्त कागदाचा एक निवड तुकडा आहे, कारण तुम्ही कसे वागतात, तुम्ही कसे बोलतात, तुमच्या भाषेमधून तुमचं शिक्षण दिसून येतं. लक्षात ठेवा, पैसे नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस हा जास्त गरीब असतो. अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे गळ्याचे आल्यावर काम करण्याची सवय ही अतिशय घातक असते. तुम्ही जर कधीच काम केलं तर त्या कामामध्ये आलेल्या संभाव्य अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला योग्य अशा वेळ मिळतो. आपण का पडतो, परत जोमाने उठून उभे राहण्यासाठी आपण यशस्वी का होतो, त्यातून धडा घेऊन पुढे यशस्वी होण्यासाठी आपल्या दोषांवरचे उपाय हे नेहमी आपल्याकडेच असतात. ते फक्त शोधण्याची तसदी घ्यावी लागते. कधी कधी उत्तर न देणे सुद्धा एक उत्तरच असतं, आणि बऱ्याचदा तेच जास्त प्रभावी असतो. आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे याबद्दल कृतज्ञ राहायला हवं. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर जर तुम्ही आज बसून राहिलेत तर वर्तमान सोबत भविष्यही अवघड होऊन बसेल. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो. तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळ क्षमतेने जगायला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल. गगनभरारीचा वेळ रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपले संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतो. आपला सर्वात मोठा मोटिवेटर दुसरा तिसरा कोणी नसून
आपण स्वतःच असतो. आयुष्यामध्ये जर कधी कुठल्या गोष्टीचा गर्व झाला तर एक चक्कर शमशानभूमीमध्ये जाऊन मारून या. मोठमोठे लोक राग झालेले दिसतील. समाजात बदल का घडत नाही? कारण गरिबांमध्ये हिंमत नसते, मध्यमवर्गीयांना फुरसत नसते आणि श्रीमंतांना गरज नसते, आणि म्हणूनच समाजामध्ये बदल होत नाही. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाचा मार्गावर नेते. सुख पाहिजे असेल तर मध्यरात्री जेवू नये, शांती पाहिजे असेल तर दिवसात झोपू नये, सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नये, आणि प्रेम पाहिजे असेल तर कधीही मैत्री सोडू नये. फुंकर मारून आपण दिवा भिजवू शकतो, पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणीही भिजवू शकत नाही, कोणीही थांबवू शकत नाही. आपलं कर्तृत्व हे अगरबत्तीसारखं असावं आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्नही करायला हवेत. एकदा का हा सुगंध सगळीकडे दरवळला की त्याला कोणीही थांबवू शकत नाही. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान आणि सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते. ज्यांचे विचार चांगले असतात अशी माणसं कधीच एकटी नसतात. पक्का असलेला माणूस घडलेला एका हाताने सुद्धा काम करू शकतो, पण आळशी माणसा भोवती उत्तम हत्यारांचा संच असूनही तो काम करू शकत नाही. जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणं बंद करा आणि त्यांचा द्वेष करणे सोडून द्या. विश्वास ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. कधी सापडली तर नक्की सांभाळून ठेवा. तुम्ही बरोबर आहात म्हणून दुसरा चुकीचा नसतो. प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान. बोलण्यासाठी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया. आणि सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार. भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचेच असतं, कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे आहे त्यात खुश असते आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार ती कधीच करत नाही. आपलं मन जसं सांगतो अगदी कशाच्या तसंच आपल्या शरीर वागतं. कर्तृत्वाशी तडजोडीची बातचीत केली नाही की कोणत्याही कामाचा त्रास होत नाही. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरतो. कोणतेही यश अपयश हे आपण घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते. संगतीचा परिणाम कसा होतो ते पाहूयात. जर तुम्ही 5 हुशार लोकांच्या संगतीत राहाल तर 6वे हुशार तुम्ही असाल. जर तुम्ही 5 यशस्वी लोकांच्या संगतीत राहाल तर 6वे यशस्वी तुम्ही व्हाल. जर तुम्ही 5 करोडपती लोकांच्या संगतीमध्ये राहाल तर 6वे करोडपती तुम्ही असाल. जर तुम्ही 5 टवाळ लोकांच्या संगतीमध्ये राहाल तर 6वे टवाळखोर तुम्ही असाल. असं म्हणतात ना की आपला जास्तीत जास्त वेळ ज्या लोकांच्या संगतीमध्ये जातो आपल्या सवयी सुद्धा त्यांच्या सारख्याच बनतात. आता तुम्ही ठरवा कोणाच्या संगतीत राहायचं आहे ते. वाट बघत बसणं सोडून द्या. विचार करा, जे काम करायला 10 वर्षे लागणार आहेत तेच काम मी 6 महिन्यात पूर्ण कसं करू शकतो. एक तर तुम्ही यशस्वी व्हाल किंवा होणार नाही, पण ती गोष्ट करायला 10 वर्षे लागतात असं समजणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही कितीतरी पटीने पुढे असाल. एके दिवशी तुम्ही त्या ठिकाणी पोहोचायला जिथे असावे असे तुम्हाला नेहमी वाटत होते. वेळ लागतो 6 पॅक्स बनवायला, वेळ लागतो बिझनेस उभा करायला,
वेळ लागतो यूट्यूब चॅनल ग्रो व्हायला, वेळ लागतो नवीन कौशल्य शिकायला सुद्धा वेळ लागतो, वाढलेले वजन कमी करायला किंवा कमी असलेलं वजन वाढवायला सुद्धा वेळ लागतो. यश मिळणं ही हळूवार चालणारी प्रक्रिया असते. अर्ध्यातून प्रयत्न सोडून तिचा वेग वाढणार नाही. त्यामुळे संयम ठेवा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. भूतकाळ आणि भविष्यकाळ तसाच असतो. वाऱ्यासारखा वारा निर्माण झाला की तिथे कधीच पुढच्या क्षणी थांबता नाही. माणसं भूतकाळाचा पारंब्या सोडत नाही. यशस्वी होण्यासाठी हे गुण तुमच्याकडे असलेच पाहिजे. आत्मविश्वास, ऐकून घेण्याची क्षमता, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, सातत्य, नेटवर्किंग, वेळेचे नियोजन, संवाद कौशल्य हे गुण तुमच्याकडे असतील तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल. संपत्तीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा असतो ते पहा. माझ्याकडे नवीन किंवा महागड्या गाड्या आहेत, माझ्याकडे ब्रँडेड कपडे आहेत, सतत बाहेर खाणं असतं, फिरणं असतं, नवनवीन फोन वापरणं असतं, तर मी खूप श्रीमंत आहे असं लोकांना वाटतं किंवा ते लोकांना तसं भासवलं जातं. पण खरी संपत्ती काय आहे? स्वतःच्या आयुष्य स्वतःच्या मर्जीनुसार जगता येणं, आर्थिक साक्षर असणं, गुंतवणूक करणं आणि मालमत्ता निर्माण करणं. नकारात्मक लोक हे कचऱ्याच्या गाडीसारखेच असतात. ते त्यांच्या डोक्यातील नकारात्मक कचरा हा नेहमी दुसऱ्यांच्या डोक्यामध्ये टाकत असतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहिलेले चांगलं असतं. इतरांवर टीका किंवा इतरांच्या आयुष्यात डोकावून पाहणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या आयुष्यात काही चांगलं होत नसतं. त्यामुळे ते अशा गोष्टीत वेळ घालवतात जे लोक खरोखर मेहनत करत असतात. त्यांचा इतरांकडे बघण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यात लुडबुड करण्यासाठी वेळच मिळत नसतो. लोकांना कधी हे दिसत नाही. दिवसाचे 16-18 तास केलेलं काम. एका मुलीला एकही रुपया स्वतःसाठी खर्च केला नाही. किती वेळानंतर ऐकावा लागला, कित्येक रात्री अर्धवट झोप झाली, निर्णय चुकून गुंतवलेले पैसे बुडाले, पार्टनरकडून मिळालेला धोका, कुटुंबाचा नातेवाईकांचा दबाव आलेला आहे. लोकांना तर फक्त हे दिसतं तुम्हाला मिळालेलं यश. जगावं तर असं जगावं की इतिहासाने आपल्यासाठी एक पान राखावं. कोणतेही काम करताना त्यात अपयश येईल या भावनेने घाबरून ते काम मध्येच सोडू नका. कोणतेही काम प्रामाणिकपणे करणारे शेवटी आनंदी असतात. गरीब माणूस पैशासाठी काम करतो तर श्रीमंत माणूस अशी व्यवस्था निर्माण करतो ज्यातून कायमस्वरूपी पैसे येतील. कायमस्वरूपी नोकरी हा सापळा जो माणूस तोडतो तोच माणूस श्रीमंत होतो. काळानुसार बदला, नाही तर काळ तुम्हाला बदलून टाकेल. तुमच्याकडे एक वेळ अलौकिक बुद्धिमत्ता किंवा कॉलेजची पदवी नसली तरी चालेल. तुमच्याकडे ध्येय आणि निश्चित आराखडा असणे गरजेचे आहे. यशस्वी माणसं पुढील 3 पिढ्यांचा विचार करत असतात आणि माणसं संध्याकाळी मज्जा कशी मारता येईल याचा विचार करतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.